नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस होता, त्यामुळे देवीच्या मंदिराबाहेर खूप गर्दी होती. देवीचे दर्शन घेतल्यानंतर अर्चना मंदिराबाहेर येऊन प्रसाद वाटप करू लागली. तिने पाहिले की मंदिराजवळच्या एका झाडाखाली एक छप्पर होते. ते छप्पर पाहून तिला थोडेसे आश्चर्य वाटले, कारण ते छप्पर तिने यापूर्वी कधी पाहिले नव्हते. कुतूहलवश तिने जवळ जाऊन पाहिले तर त्या छप्परखाली एका कोपऱ्यात एक वृद्ध महिला बसली होती, जिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते. अर्चनाने थोडा प्रसाद त्या वृद्ध महिलेला दिला, तेव्हा त्या वृद्ध महिलेने अर्चनाला खूप सारे आशीर्वाद दिले. त्यानंतर अर्चना तिच्या घरी परत आली. ती रोज सकाळी देवीच्या मंदिरात जात होती. एके दिवशी तिने पाहिले की ती वृद्ध महिला झोपली होती. अर्चनाला असे वाटले की ती आजारी आहे. त्यामुळे अर्चना तिच्याकडे गेली आणि म्हणाली, आजी, काय झाले आहे तुम्हाला? मी दररोज तुम्हाला पाहायचे तेव्हा तुम्ही बसलेल्या असायच्या, पण आज मला तुमची तब्येत काही ठीक वाटत नाहीये. आजी, हे बघा, मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली आहे, थोडेसे खाऊन घ्या. असे बोलत अर्चनाने त्यांच्याकडे जेवणाचा डबा पुढे केला. तेव्हा त्या आजींनी त्यांच्या थरथरत्या हातांनी डबा घेतला. अर्चनाच्या हाताला त्या आजींच्या हाताचा स्पर्श झाला, तेव्हा तिला आजीचा हात गरम असल्याचे जाणवले. त्यामुळे अर्चनाने त्यांच्या कपाळाला हात लावला. ती म्हणाली, आजी, हे काय? तुम्हाला तर खूप ताप आला आहे आणि तुम्ही काल रात्री जेवलाही नाहीत. कालचे जेवणसुद्धा जसेचे तसे आहे. चला बरं, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते. ती पुढे म्हणाली, पण आजी, मी तर तुम्हाला आजपर्यंत तुमचे नाव देखील विचारले नाही. काय नाव आहे तुमचे आणि तुम्ही कुठून आला आहात? यावर थरथरत्या आवाजात त्या आजी म्हणाल्या, माझे नाव शांता आहे, पण कुठून आला आहात ह्या प्रश्नाचे उत्तर काही आजींनी दिले नाही. अर्चना जवळच एका भाड्याच्या घरामध्ये राहत होती आणि ह्या शहरामध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी आली होती. तिच्या घराजवळच महालक्ष्मीचे मंदिर होते. त्यामुळे मंदिरात येता जाता ती त्या वृद्ध आजीला काही ना काही खायला द्यायची. पण कोणास ठाऊक त्या आजींसोबत तिचे असे कोणते नाते जुळले होते, ज्यामुळे आज आजीकडे पाहताच तिला समजले की आजी आजारी आहेत. त्या आजींचे वय साधारण 70 वर्ष असेल. पाय सुजल्यामुळे त्या जास्त चालू फिरू शकत नव्हत्या, पण आज त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता. अर्चनाने त्यांना पुन्हा विचारले की आजी, तुम्ही कुठून आल्या आहात? ती प्रश्न विचारत होती, पण आजींना काही ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे जणू इच्छाच नव्हती. बिचाऱ्या आजीने खूप मुश्किलीने डोळे उघडले आणि पुन्हा बंद केले. हे पाहून अर्चना पटकन तिच्या घरी गेली. आजीसाठी थोडेसे खायला घेतले आणि सोबत तापाचे औषधसुद्धा घेऊन आली आणि म्हणाली, आजी, आधी थोडेसे खाऊन घ्या आणि मग हे औषध घ्या. तुम्ही बघाल, काही वेळातच तुम्हाला बरे वाटेल. बिचाऱ्या आजींनी खूप मुश्किलीने चतकोर चपाती खाल्ली. अर्चना मनात म्हणाली, मी पण किती वेडी आहे. जर ह्या चपाती भाजीऐवजी मी आजीसाठी थोडासा शिरा किंवा खिचडी बनवून आणली असती तर आजींना आरामात खाता आले असते, कारण चपाती खात असताना त्यांना त्रास होत होता. कसे तरी आजींनी थोडीशी चपाती भाजी खाल्ली. त्यानंतर अर्चनाने त्यांना औषध दिले आणि मग ती तिच्या घरी गेली. काही वेळानंतर ती कॉलेजला निघून गेली, पण तिच्या डोळ्यांसमोर सारखा त्या आजींचा चेहरा येत होता. संध्याकाळी जेव्हा अर्चना कॉलेजवरून घरी आली तेव्हा तिने पटकन थोडीशी खिचडी बनवली आणि एका डब्यात खिचडी तसेच औषधे घेऊन ती त्या आजींकडे गेली. तिने पाहिले की आजी आता उठून बसल्या होत्या. ती मनात म्हणाली, असे वाटते की तापाच्या औषधांनी त्यांना फरक पडला आहे. त्यांना बसलेले पाहून अर्चनाला आनंद झाला. अभ्यास करण्यासाठी तिला मैत्रिणीच्या घरी जायचे होते, त्यामुळे ती पटकन तिथून निघून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अर्चना मंदिरामध्ये गेली तेव्हा तिथे गेल्यानंतर ती काही वेळ आजीजवळ बसली आणि म्हणाली, आजी, मला सांगा, आता तुमची तब्येत कशी आहे? कालच्यापेक्षा आज जरा बरे वाटते आहे ना तुम्हाला? अर्चनाला पाहून आजीच्या निराश झालेल्या चेहऱ्यावर हसू पसरले. त्यानंतर आजी खूप प्रेमाने अर्चनाला म्हणाल्या, अगं बाळा, माझी एवढी काळजी घेऊ नकोस. तेव्हा अर्चना म्हणाली, आजी, एक विचारू का? तुमचे आपले असे कोणी नाही का? म्हणजे कोणी मुलगा, मुलगी किंवा इतर कोणी नातेवाईक ज्यांना तुम्ही आपले म्हणू शकाल?
जे ह्या वयात तुमची काळजी घेऊ शकतील. अर्चनाचे बोलणे ऐकून आजींच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजगी पसरली आणि त्यांचे डोळे भरून आले. त्या काहीशा अस्वस्थ झाल्या. बहुतेक त्यांना तिला काही सांगायची इच्छा नव्हती. त्यामुळे विषय बदलत त्या म्हणाल्या, मी देवाकडे प्रार्थना करते की तुझे आयुष्य सुखमय व्हावे. तू सदा सुखी असावीस. तुला दीर्घायुष्य लाभावे. दुःखाची सावली तुझ्यावर कधीही पडू नये. यावर अर्चना म्हणाली, आजी, मी तुमच्यासाठी एवढे काही केले नाही जेवढा आशीर्वाद तुम्ही मला देत आहात. पण आजी, तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तुमचे कोणीतरी असेल ना, तुमचे कुटुंब असेल ना. हे ऐकताच आजी म्हणाल्या, हो बाळा, माझे सुद्धा कुटुंब आहे, पण याला नशिबाचा खेळ समज किंवा भाग्याची विडंबना. कारण हक्काची माणसे असून सुद्धा ह्या म्हातारीला वणवण भटकावे लागते आहे. जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा आम्ही खूप गरिबीत दिवस काढले. मी सासरी आल्यानंतर घराची जबाबदारी घेतली. एक बायको, सून, वहिनी ही सर्व नाती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली. कधी कोणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही. मी सासरी सर्वांची लाडकी होते. मी सासरी इतकी रमले की जणू काही मी त्या घरची सून नसून मुलगीच आहे. सासू सासरे तर माझे कौतुक करताना थांबत नव्हते. पण लग्नाला 10 वर्ष झाली तरी देखील मला मूल झाले नव्हते. पण देवाला माझी दया आली आणि 10 वर्षानंतर देवाने मला 2 मुले दिली. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. भले तेव्हा आमच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे पालनपोषण खूप चांगल्या पद्धतीने केले. त्यांना कधी काही कमी पडू दिले नाही. सासू सासरे यांचे आजारपण आणि सर्व खर्च माझा नवरा एकटा उचलायचा. पण वयोमानानुसार काही काळानंतर माझे सासू सासरेसुद्धा देवाघरी गेले. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये सर्वजण आनंदाने राहत होतो. माझे पती नेहमी म्हणायचे की आपण खूप नशीबवान आहोत. आपण मागच्या जन्मी काही ना काही चांगले कर्म केले असतील, त्यामुळेच देवाने आपल्याला 2 मुलगे दिले आहेत. तू बघशील शांता, आपल्या उतरत्या वयात आपले घर नेहमी मुले, सुना, नातवंडे यांनी भरलेले असेल. पण त्यांचा हा अंदाज साफ चुकीचा निघाला. माझ्या नवऱ्याचे किराणा मालाचे दुकान होते, ज्यामधून आमचा घर खर्च आरामामध्ये चालत होता. देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. माझा मोठा मुलगा सुहास अभ्यासामध्ये खूप हुशार होता, पण त्याला दुकानावर बसायला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी आपल्या आयुष्यातील बहुमूल्य पुंजी सुहासच्या शिक्षणासाठी खर्च करण्यामध्ये जरासुद्धा संकोच केला नाही. त्याला मोठ्या शहरामध्ये पाठवून उच्च शिक्षण दिले आणि पाहता पाहता तो इंजिनियर झाला. पण त्यानंतर तो त्या मोठ्या शहराचाच होऊन राहिला. त्याने आपल्या पसंतीने एका श्रीमंत मुलीशी लग्न केले आणि त्यानंतर जणू काही तो आम्हाला सर्वांना विसरून गेला. त्याने गावी येणेसुद्धा बंद केले. हे ऐकताच अर्चनाला खूप दुःख झाले. ती म्हणाली, आजी, मग तुमचा दुसरा मुलगा तो तरी चांगला होता ना? आजी म्हणाल्या, दुसरा मुलगा सौरभ अभ्यासामध्ये एवढा हुशार नव्हता, पण रंगारूपाने राजबिंडा होता. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या दुकानावर बसण्यास सांगितले तेव्हा त्याने आमचे काहीही ऐकले नाही. उलट आम्हालाच 10 गोष्टी ऐकवल्या. तो म्हणाला, तुम्हाला असे वाटते का की मी इथे गावी राहून आयुष्यभर तुमची सेवा करावी? पण माझ्याच्याने काही हे होणार नाही. तुमच्या मोठ्या मुलाला तर तुम्ही इंजिनियर बनवून मोठ्या पदावर पोहोचवले आणि मला इथे खेडेगावात राहून दुकान सांभाळायला सांगत आहात. एवढे बोलून माझा धाकटा मुलगा सुद्धा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन नोकरी करू लागला. हळूहळू त्याने सुद्धा येणे जाणे कमी केले. मी आणि माझ्या नवऱ्याने त्याच्यासाठी मुलगी पाहणे सुरू केले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न करणार नाही. आणि काही दिवसातच सौरभने देखील त्याच्या पसंतीचे एका मॉडर्न मुलीसोबत कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर आम्हाला त्याने लग्न केले आहे असे फक्त फोनवर कळवले. आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटले, कारण आमची सौरभकडून खूप अपेक्षा होती. पण मुलांच्या सुखासाठी आम्ही त्यांना काहीही बोललो नाही. जेव्हा आम्ही त्यांना सणाला वगैरे बोलवायचो तेव्हा ते दोघेही येत नसायचे. एके दिवशी आमच्या शेजारचा मुलगा जो सौरभचा मित्र होता त्याने मला येऊन सांगितले की काकी, तुमचा धाकटा मुलगा सौरभ मुंबईमध्ये मॉडेलिंग करून खूप पैसे कमावतो आहे. मला त्याने त्याचा फोटो पाठवला होता. एवढे सांगितल्यानंतर आजी म्हणाल्या, ह्या दुनियेत येऊन माझ्या मुलांनी स्वतःशी चांगली ओळख निर्माण केली, पण
ज्यांनी दुनियाला त्यांची ओळख करून दिली त्या आईला तर त्यांनी वणवण भटकण्यासाठी सोडून दिले. मुलांच्या अशा वागण्यामुळे आम्हा दोघा नवरा बायकोला खूप त्रास होत होता. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसा ते शरीरापेक्षा जास्त मनाने आजारी राहू लागले. दिवस रात्र आपल्या मुलांच्या आठवणीमध्ये राहायचे, ना काही खायचे ना प्यायचे. हळूहळू त्यांची इतकी वाईट अवस्था झाली की त्यांनी दुकानावर जाणेसुद्धा बंद केले. ते दिवस रात्र फक्त आपल्या मुलांच्या फोटोला निहाळून रडत असायचे. एके दिवशी मी माझ्या दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की तुमच्या बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे. ते दिवस रात्र तुमच्या आठवणीमध्ये रडत असतात. तुम्ही दोघेही एकदा येऊन त्यांना भेटा. त्यांना तेवढेच बरे वाटेल. त्यांच्या मनात जगण्याची उमेद निर्माण होईल. पण यावर मोठा मुलगा सुहास म्हणाला, आई तू पण असे कसे बोलतेस? तुला ठाऊक नाही का मी इकडे किती बिझी असतो? मी जर फक्त 1-2 दिवस माझे काम सोडून तिकडे आलो तर तुला ठाऊक आहे का माझे किती मोठे नुकसान होईल? आणि बाबांना भेटण्यासाठी मी माझे एवढे नुकसान करू शकत नाही. आणि मी एवढा मूर्खही नाही. तर धाकटा सौरभ म्हणाला, माझ्याकडे तर अजिबात वेळ नाही. मी आणि माझी बायको दोघेही नोकरी करतो. इथे आम्हाला आमच्या मुलांसाठी वेळ काढायला जमत नाही तर बाबांसाठी कसा वेळ काढायचा? असे बोलून धाकट्या मुलाने स्वतःची बाजू झटकली. मग एक दिवस असा आला ज्याची मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. मुलांच्या आठवणींमध्ये माझ्या नवऱ्याने कायमचे डोळे मिटले आणि माझ्यासारख्या कमनशिबी बाईला ह्या क्रूर दुनियेमध्ये एकटे सोडून गेले. आमचे नशीब तर बघ कसे आहे. 2 मुले असताना सुद्धा वडिलांना खांदा देण्यासाठी कोणीही आले नाही. हे कामसुद्धा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी केले. बहुतेक त्यांच्या नशिबामध्ये हेच लिहिले होते. मी देवाला म्हणाले की हा दिवस दाखवण्यासाठी आम्हाला 2 मुले दिली का? मग अशी मुले असण्यापेक्षा नसलेली बरी असेही वाटले. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली तरी देखील एकही मुलगा आला नाही. मी माझ्या नवऱ्याच्या फोटोसमोर बसून रडू लागले. सतत असे वाटायचे की आता ह्या घरामध्ये मी एकटी कशी राहू? पण माझ्या नवऱ्याच्या 13व्या दिवशी दोन्ही मुले आली होती. मुलांना पाहून मी खूप रडले. मला थोडेसे बरे वाटले की चला कमीत कमी वडील गेल्यानंतर आपली आई एकटी आहे ह्या काळजीपोटी ते मला भेटायला तरी आले. पण नंतर मला समजले की त्यांच्या येण्यामागे आपल्या आईबद्दल असणारी काळजी किंवा प्रेम नव्हते तर त्यामध्ये सुद्धा त्यांचा स्वार्थ लपला होता. 13व्याच्या दुसऱ्या दिवशी सुहास मला म्हणाला, आई मी घराचे बांधकाम काढले आहे त्यामुळे मला पैसे हवे आहेत. आणि धाकटाही म्हणाला, आई मलाही साईड बिझनेस सुरू करायचा आहे, त्यासाठी मला पैशांची गरज आहे. असे बोलून दोघांनी बँकेत ठेवलेले पैसे काढून घेतले. पण त्यांनी एवढ्यावरच समाधान मानले नाही तर त्यांनी माझे राहते घरसुद्धा सावकाराकडे गहाण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतले आणि सर्व पैसे 2 हिस्स्यांमध्ये वाटले आणि आपापला हिस्सा घेऊन निघून गेले. पण आपली म्हातारी आई त्या कर्जाचे व्याज कसे देईल हा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही. दोन्ही मुलांसाठी आम्ही आमचे सर्व जीवन पणास लावले. आयुष्यभराची जमापुंजी देऊन त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगण्यास पात्र बनवले. काय केले नसेल आम्ही त्या दोघांसाठी? पण आज त्याच मुलांच्या मनामध्ये आणि घरामध्ये आपल्या आईसाठी जागा नसावी? असे बोलून आजी रडू लागल्या. त्या पुढे म्हणाल्या की मी दिवस रात्र नवऱ्याच्या आठवणीमध्ये रडत होते. त्यामुळे मी खाणेपिणेसुद्धा सोडून दिले. त्यामुळे माझ्या शरीरामध्ये त्राण उरले नव्हते. त्यानंतर माझ्या दोन्ही मुलांनी ना मला कधी फोन केला आणि ना ते मला कधी भेटायला आले. एके दिवशी सावकार मला म्हणाला की 2 महिने झाले तुम्ही व्याज दिले नाही. सावकाराने मला 1 महिन्याची मुदत दिली होती. तो म्हणाला, एक तर पैसे द्या नाहीतर मी या घरावर कब्जा करेन. काळजीमुळे माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी लाचार होऊन पुन्हा माझ्या मुलांना फोन केला आणि त्यांना सावकारांचे व्याज देण्यास सांगितले. तेव्हा दोन्ही मुलांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्याकडे घराचे व्याज चुकवण्यासाठी पैसे नाहीत. दोघांनी आपापली बाजू झटकून टाकली. मला काय करावे समजत नव्हते. त्यामुळे मलाच काहीही करून व्याज द्यावे लागणार होते. त्यामुळे मी लोकांच्या घरची धुणीभांडी करून कसे तरी थोडेफार पैसे जमवले. पण ते पैसे एवढे नव्हते की त्यातून मी सावकारांचे व्याज देऊ शकले असते. त्यामुळे सावकाराने माझ्या मुलांना फोन करून बोलावून घेतले. दोन्ही मुलांनी माझ्याकडून जबरदस्तीने घराच्या कागदपत्रांवर अंगठा लावून घेतला आणि माझ्या घराला माझ्या मर्जीशिवाय विकून टाकले. घर विकल्यानंतर त्यांनी सावकाराचे सर्व पैसे परत केले आणि काही शिल्लक राहिलेले पैसे होते ते पुन्हा आपापसात वाटून घेतले आणि आपापला हिस्सा घेऊन
दोघेही जायला निघाले. तेव्हा देखील त्यांच्या मनात आपल्या म्हाताऱ्या आईचा विचार आला नाही. मी त्यांच्यासमोर खूप रडले. त्यांना विनंती केली की मला एकटीला सोडून जाऊ नका. आता तर माझ्याकडे घरसुद्धा नाही. मग मी कुठे राहू, कशी जगू? पण दोघांमधून एकानेही माझे ऐकले नाही आणि मला निराधार करून निघून गेले. माझ्या घराबाहेर मी एक दिवस बेशुद्ध अवस्थेत पडले होते. शेजारच्यांनी माझ्या परिस्थितीवर दया दाखवून मला सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मी जीवन मरणाच्या वाटेवर उभी होते तरीसुद्धा एकही मुलाला आपल्या आईला आधार देण्याची गरज वाटली नाही. कसे तरी देवाने मला वाचवले. पण ज्या दिवशी मी हॉस्पिटलमधून ठीक होऊन बाहेर आले त्या दिवशी मी बेघर झाले होते. एका पिशवीत मी माझ्या नवऱ्याचा फोटो आणि काही कपडे घेऊन दारोदारी भटकत होते. भटकता भटकता तुझ्या या शहरामध्ये आले. ह्या वाटेवरून जात असताना मला हे महालक्ष्मीचे मंदिर दिसले. मी पाहिले की मंदिराच्या बाहेर काही लोक अन्न वाटप करत होते. मला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी इथे येऊन बसले. आजीची कहाणी ऐकता ऐकता अर्चनाचे डोळे पाणावले. ती एकटक आजीकडे पाहत होती. त्यानंतर आजी म्हणाल्या, सकाळ संध्याकाळ लोक इथे पूजा करण्यासाठी येतात, त्यामुळे मला काही ना काही देऊन जातात. एकीकडे माझी 2 निर्दयी मुले आहेत ज्यांनी आपल्या आईला निराधार केले, तर दुसरीकडे तुझ्यासारखी माणसे आहेत जे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होतात. तेवढ्यात अर्चना म्हणाली, आजी, नवरात्रीच्या दिवसांमध्ये सर्व लोक मंदिरामध्ये देवीची पूजा करण्यासाठी येतात, पण आपल्या घरात असणाऱ्या आईवडिलांना पाणी देखील विचारत नाहीत. लोकांनी जर घरात असणाऱ्या आपल्या आईची काळजी घेतली, तिला मान सन्मान दिला, तर मंदिरामध्ये असलेली आई तशीही खुश होईल. ज्या दिवशी आजी आपल्या आयुष्याची कहाणी अर्चनाला सांगत होत्या तेव्हा अर्चनाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला. आजीचे बोलणे ऐकून अर्चनाने काही विचार केला. जेव्हा अर्चना तिच्या घरी गेली तेव्हा तिने तिच्या आईवडिलांना फोन केला. अर्चनाने आईबाबांना मला तुम्हाला भेटायचे आहे असे सांगितले. तेव्हा तिचे आईबाबा दुसऱ्याच दिवशी तिच्याकडे आले. अर्चनाचे वडील प्रकाशराव एक खूप मोठे वकील होते. जेव्हा ते अर्चनाकडे आले तेव्हा अर्चनाने त्यांना आजीचा व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहताच अर्चनाचे बाबा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, असे कसे होऊ शकते? तेव्हा अर्चना आपल्या वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तिचे बाबा म्हणाले, अरे बाळा, मला असे वाटते की मी त्यांना कुठेतरी पाहिले आहे. ह्या कुठे राहतात? मला यांच्याकडे घेऊन चल, मला यांना भेटायचे आहे. वडिलांचे बोलणे ऐकून अर्चनाला खूप आनंद झाला. जेव्हा अर्चनाचे बाबा आजीला भेटायला गेले तेव्हा त्यांना पाहतच राहिले. आजीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांच्या तोंडून निघाले, काकी, तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत? आपल्या वडिलांच्या तोंडून काकी हा शब्द ऐकून अर्चनासुद्धा आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, बाबा, तुम्ही या आजींना ओळखता का? तेव्हा अर्चनाचे बाबा म्हणाले, अर्चना, जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही गावी राहत होतो. तेव्हा या काकी आमच्या शेजारी राहत होत्या. माझ्या आईची आणि ह्यांची खूप चांगली मैत्री होती. ह्या काकी माझा खूप लाड करायच्या. जेव्हा मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ घालायच्या. पण त्यानंतर आम्ही शहरामध्ये आलो आणि नंतर गावाशी आमचा संपर्क तुटला आणि आम्ही आमच्याच आयुष्यामध्ये दंग झालो. त्यामुळे त्यानंतर कधीच काकूंशी भेट झाली नाही. प्रकाशराव आजीचा हात पकडून म्हणाले, काकी, ओळखलेत का मला? तुम्हाला आठवते का लहानपणी मी तुम्हाला किती त्रास देत होतो? तुमच्या घरी येऊन मातीचे हांडे फोडायचो तेव्हा तुम्ही माझ्या मागे धावत यायचा आणि म्हणायचात की थांब, आता तुझ्या आईला सांगते, तू खूप आगाऊ होत चालला आहेस. तुम्ही आईला सांगते म्हणायच्या, पण तुम्ही कधीच आईकडे माझी तक्रार केली नाही. प्रकाशरावांचे बोलणे ऐकून आजी बराच वेळ त्यांच्याकडे पाहत होत्या आणि म्हणाल्या, तू प्रकाश आहेस ना, राधाचा मुलगा? असे बोलताना आजींनी प्रकाशरावांचा चेहरा हातात घेऊन त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तेव्हा त्यांचेही डोळे भरून आले. आजीने नकार दिल्यानंतरही प्रकाशराव आजींना स्वतःच्या घरी घेऊन आले आणि आजीची आपल्या आईप्रमाणे सेवा केली. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली. काही दिवसांमध्ये आजीची तब्येत अगदी ठीक झाली. एके दिवशी अर्चना आजीला काही कागदपत्र दाखवत म्हणाली, आजी, मला असे वाटते की आता तुम्हाला गप्प बसून चालणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांविरुद्ध कारवाई केली पाहिजे. तेव्हा आजी म्हणाल्या, नाही बेटा, मी माझ्या मुलांविरुद्ध कारवाई कशी करू शकते? तेवढ्यात पाठीमागून प्रकाशराव म्हणाले, काकी, ही लढाई पैशांची नाही तर एका आईच्या आत्मसन्मानाची आहे. मी पाहिले आहे की तुम्ही किती त्याग करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन ह्या लायक बनवले की आज त्यांच्याकडे कशाचीच कमतरता नाही. तरीसुद्धा ते आपल्या आजारी वडिलांना वेळ देऊ शकले नाही,
ना आपल्या म्हाताऱ्या आईचा सांभाळ करू शकले. धिक्कार आहे अशा मुलांचा. तुम्ही जर तुमच्या दोन्ही मुलांना धडा शिकवला तर तुमच्याकडे पाहून इतर लोकांना सुद्धा प्रेरणा मिळेल की आपल्या जन्मदात्या आईवडिलांना अशा प्रकारे निराधार करणे किती चुकीचे आहे. प्रकाशरावांचे बोलणे ऐकून आजी मुलांना धडा शिकवण्यास तयार झाल्या. काही दिवसातच दोन्ही मुलांकडे नोटीस गेली. नोटीस पाहून धाकट्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला आणि म्हणाला, दादा, आई तर मेली होती ना, मग ही नोटीस आपल्याला कोणी पाठवली आहे? धाकट्या भावाचे बोलणे ऐकून मोठा म्हणाला, काय रे सौरभ, तू डोक्यावर पडला आहेस का? काहीही काय बोलतोयस? अरे मेल्यानंतर कोणी जिवंत होऊ शकते का? तूच तर मला तो व्हिडिओ पाठवला होता जेव्हा आई घराबाहेर मेलेल्या अवस्थेमध्ये पडली होती. खूप सारे लोक तिच्या आजूबाजूला जमा झाले होते. पण दादा, मला खरंच नोटीस आली आहे. त्या दोघांचे बोलणे चालू होते की तेवढ्यात मोठ्या मुलाकडे सुद्धा नोटीस पोहोचली. तेव्हा मोठा म्हणाला, अरे हो रे सौरभ, मला देखील नोटीस आली आहे. आपल्याला जाऊन पाहावे लागेलच की ही नोटीस कोणी पाठवली आहे. खरे तर जेव्हा आजी आजारी आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्याच्या बाजूला पडल्या होत्या तेव्हा त्यांची ही अवस्था पाहून शेजारी राहणारे लोक जमा झाले होते. इथे जमलेल्या काही लोकांना असे सुद्धा वाटले होते की त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्या लोकांपैकी एकाने त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांच्या धाकट्या मुलाकडे पाठवला. 2 दिवसानंतर जेव्हा कोर्टाची तारीख होती तेव्हा दोन्ही मुले कोर्टात हजर झाली. कोर्टाबाहेर आपल्या आईला समोर पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कधी ते आपल्या आईकडे पाहायचे तर कधी एकमेकांकडे पाहायचे. पण आपल्या मुलांकडे पाहून आईचे डोळे भरून आले. शेवटी आईची माया वेगळीच असते. क्षणभर त्यांना असे वाटले की आपल्या दोन्ही मुलांना जाऊन मिठी मारावी, पण दुसऱ्या क्षणी त्यांना आपल्या मुलांची कृत्य आठवली आणि त्यांनी स्वतःला सावरले. तेव्हा मोठा मुलगा रागाने म्हणाला, आई, कसली आई आहेस ग? तुला लाज वाटत नाही का? तू स्वतःच्याच मुलांना कोर्टाकडून नोटीस पाठवलीस. अगं, तुला पैसे हवे होते तर मागून घ्यायचे. कमीत कमी कोर्टाची पायरी चढायला लावून आमचे नाव तर खराब केले नसतेस. तेवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला, जर पैशांची एवढीच भूक लागली होती तर एखाद्याच्या घरी 4 कामे केली असतीस किंवा मग एखाद्या वृद्धाश्रमामध्ये निघून गेली असतीस तर जेणेकरून आम्हाला हा दिवस तरी पाहावा लागला नसता. आता मात्र आजींच्या संयमाचा बांध तुटला. मुलांचे बोलणे ऐकून त्यांचा राग ज्वालामुखीप्रमाणे फुटला. त्या म्हणाल्या, मूर्खांनो, तुम्हाला तुमच्या इज्जतीची एवढीच काळजी वाटते तर मला सांगा, जेव्हा मी तुमच्या पुढे व्याजाचे पैसे भरण्यासाठी हात जोडून भीक मागत होते तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती? जेव्हा मी रस्त्यावर वणवण भटकत होते तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती? आणि जेव्हा तुमच्या वडिलांचे निधन झाले हे तुम्हाला सांगूनही तुम्ही आला नाहीत तेव्हा शेजारच्याने त्यांना खांदा दिला. याचे तुम्हाला काही वाटले नाही का? अरे, आपल्या वडिलांना मुखाग्नी देण्याचे कर्तव्यसुद्धा तुम्ही पार पाडले नाही. आपापल्या क्षेत्रामध्ये तर तुम्ही खूप प्रगती केली, खूप नाव कमावले. पण ती प्रगती, ती श्रीमंती काय कामाची, जी मुलांना आपल्या आईवडिलांपासून दूर घेऊन जाईल? अरे लाज बाळगा जरा. तुमच्यासारखी मुले असण्यापेक्षा मी वांझोटी राहिली असते तर फार बरे झाले असते. पण काहीही असो, तुम्ही केलेल्या कर्माची शिक्षा तर तुम्हाला आज ना उद्या नक्की मिळणार आहे. आपल्या आईचे बोलणे ऐकून दोन्ही मुले खाली मान घालून उभी होती. त्याच वेळेस दोन्ही मुलांना कोर्टात बोलावले गेले. अर्चनासुद्धा आजीला घेऊन आत आली. पूर्ण मामला ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी फैसला ऐकवला की एका ठराविक वेळी एक ठराविक रक्कम दोन्ही मुलांकडून आपल्या आईला दिली जाईल आणि दोन्ही मुले आळीपाळीने पूर्ण सन्मानाने आपल्या आईला स्वतःच्या घरी ठेवतील आणि जर ते असे करण्यास असफल राहतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोर्टाचा निर्णय ऐकताच प्रकाशराव खुश झाले आणि अर्चना तर आनंदाने आजीच्या गळ्यात पडली आणि आजीला मिठी मारत अर्चना म्हणाली, आजी, तुमचा विजय झाला आहे. आजपासून तुम्हाला ते सर्व मिळेल ज्याच्या तुम्ही हक्कदार आहात. तुम्हाला दर महिना तुमच्या मुलांकडून पैसे मिळतील आणि पूर्ण सन्मानाने त्यांना तुम्हाला स्वतःच्या घरी ठेवून घ्यावेच लागेल. पण तुम्ही काळजी करू नका, मी अधूनमधून तुम्हाला भेटायला येत राहीन. आता सर्व काही ठीक होईल. अर्चना असे बोलत असताना तिला जाणवले की आजीच्या शरीरामध्ये आता जीव राहिलेला नाही. त्याने जसे आजीकडे पाहिले तेव्हा तिला धक्का बसला, कारण आजी बसल्या ठिकाणी हे जग सोडून निघून गेल्या होत्या. अचानक अर्चनाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील चमक गायब झाली. केस तर आजींनी जिंकली होती, पण आपल्या मुलांच्या घरी जाण्याआधीच त्यांनी आपले प्राण सोडले. त्यांच्या मुलांना असे वाटत होते की आईने आम्हाला कोर्टामध्ये खेचून आमच्याकडून बदला घेतला,
पण त्या आईवर तेव्हा कशी परिस्थिती ओढावली होती हे त्यांना कुठे ठाऊक होते. बहुतेक आजी आपल्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी जिवंत होत्या. बहुतेक त्यांना कळून चुकले होते की आपली जाण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच त्यांना आपल्या अंतिम क्षणी फक्त आपल्या मुलांना पाहायचे होते. त्यांनी असा कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की एके दिवशी त्यांना आपल्या मुलांवरच केस करावी लागेल. आपल्या मुलांचे वागणे त्या सहन करू शकल्या नाहीत आणि शेवटी सर्वांना सोडून दूर निघून गेल्या. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मुलांना ठाऊक झाली तेव्हा ते धावत आईकडे आले आणि आपल्या आईला आवाज देऊन मोठमोठ्याने रडू लागले. दोघेही एकटक आईकडे पाहत होते, पण मुले आईला स्पर्श करणार तेवढ्यात अर्चनाने त्यांना थांबवले आणि मोठ्या आवाजात म्हणाली, मी तुमच्यासारख्या निर्दयी आणि पापी माणसांना माझ्या आजीला स्पर्श करू देणार नाही. ह्या देवीचे अंतिम संस्कार करण्याची तुमची अजिबात लायकी नाही. सुहास आणि सौरभ दोघेही अर्चनाकडे अवाक होऊन पाहत होते. शेवटी आजीच्या पार्थिव शरीराला प्रकाशराव आपल्या घरी घेऊन गेले. आजीचा मृत्यू झाल्यानंतर अर्चना खूप रडली. अर्चनाच्या बाबांनी त्यांचे अंतिम संस्कार केले. मित्रांनो, आज लोक स्वतःमध्येच एवढे व्यस्त झाले आहेत की आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत चुकीचे वागत आहेत. त्यांच्या लक्षात येत नाहीये की उद्या त्यांनाही ह्या म्हातारपणाचा सामना करावा लागणार आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपल्यासाठी खूप काही केले, अगदी स्वतः उपाशी राहिले पण आपल्याला खाऊ घातले, नेहमी आपल्या भल्याचाच विचार केला, आज तेच आईवडील आपल्यामुळे दुःखी आहेत आणि हे सर्वात मोठे पाप आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही देवधर्म केले, पण जर आपल्या आईवडिलांशी कसे वागायचे हेच जर आपल्याला समजत नसेल तर देवधर्म करून काहीही उपयोग नाही. आईवडील हे देवासमान असतात. त्यामुळे लोकांनी जर घरात असणाऱ्या आपल्या आईवडिलांची काळजी घेतली, त्यांना मान सन्मान दिला, तर मंदिरामध्ये असलेली आई तशीही खुश होईल, बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.